वाह वाह महाराष्ट्र सरकार, वाह शब्बास. तुमचं स्वागत कसं करू आणि तुम्हाला कुठला पेढा देऊ का जिलेबीचा एक येडा देऊ? अरे महाराष्ट्र सरकार, एक आरोपी पहिला बलात्कार करतोय, दुसरा करतोय आणि तिसराही करतोय, तरी तुम्ही त्याला कुठलीही शिक्षा देत नाही. आणि तोच आरोपी चौथाही बलात्कार करून त्या चिमुकलीला मारून टाकतोय, तिला संपवतोय. त्याबद्दल तुमचं खरंच स्वागत आहे स्वागत. तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच पडतंय. हो, लाज उडत्या लाज, की आपण ज्या आरोपीने बलात्कार करूनही तुम्ही त्याला 10 वर्ष तुम्ही त्याला तारखा देऊनही तिचा निकाल लावत नाही. ज्या आरोपीनं 3 बलात्कार करूनही तुम्ही त्याला तारखा देऊन तरी सुद्धा तुम्ही त्या आरोपीला कुठलीही शिक्षा देत नाही, आणि तोच आरोपी चौथा बलात्कार करून त्या चिमुकलीला मारून टाकतोय. म्हणजे खरंच तुमचं कौतुक कशाने करू आणि तुमचं स्वागत कोणत्या फुलाचा हार बनवून करू, हेच माझ्या डोक्यात काही येत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही त्याला कुठलीही शिक्षा देऊ नका, तुम्ही त्याला फाशीची शिक्षा देऊ नका किंवा तुम्ही त्याला मारू नका. तुम्ही त्याला फक्त पब्लिककडे द्या, पब्लिक त्याला बरोबर शिक्षा देईल. पण तुम्ही त्याला ती कोर्ट बघन, कोर्टाच्या तारखा येत्यान, कोर्ट तारीख देईन आणि कोर्टाच्या हिशोबाने बघन. अजिबात तसलं काही नको, बिलकुल काही नको. ती आई म्हणजे बाप त्यांना काय वाटत किंवा एक पोटची मुलगी गेलीये, ती मला कशाने गेली ते तुम्हाला सांगायची काही गरज नाही. त्याबद्दल तुमचं खरंच स्वागत आहे स्वागत. सॅल्यूट आहे तुम्हाला, सॅल्यूट.